नमस्कार मुलांनो, आमचं चॅनल रिजॉईस एज्युकेशनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. वर्ग 9वा गणित भाग 1 मराठी मीडियम पान क्रमांक 19वरती आपण आलेलो आहे. दुसरा अध्याय सुरू आहे मुलांनो. त्याचं नाव आहे वास्तव संख्या. तर बघूया या अध्यायामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर मुलांनो, आपल्याला बघायचं आहे वास्तव संख्या म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेऊया. मागील इयत्तांमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या यांचा अभ्यास केला आहे. तर मुलांनो बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय असते. नैसर्गिक संख्या नेहमी n या अक्षराने आपण दाखवत असतो आणि नैसर्गिक संख्या नेहमी 1 पासून सुरू होत असते. हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे नैसर्गिक संख्याचा संच. 1 2 3 4 5 6 असं अनंतापर्यंत या ठिकाणी नैसर्गिक संख्या पसरलेली असते. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या W या अक्षराने दर्शवल्या जात असते. मोठ्या लिपीतला हा जो W आहे त्या अक्षराने पूर्ण संख्याचा संच दर्शवला जात असतो. तर या ठिकाणी पूर्ण संख्या जी असते मुलांनो, ती पूर्ण संख्या 0 पासून सुरू होत असते. 0 1 2 3 4 5 6 असं अनंतापर्यंत ही संख्या राहत असते. त्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय मुलांनो, कुठलीही संख्या 0 त्यामध्ये दिलेला असतो. त्याचं या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे मायनसवाले नंबरसुद्धा असतात व प्लसवाले नंबरसुद्धा असतात. पण ही पूर्णांक संख्या असते, त्यामध्ये कुठलाही पॉईंट नसतो, डेसिमल वगैरे काहीही राहत नाही. ही असते पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याला आपण समजून घेताना आपण नेहमी जी संख्यारेषा असते ती संख्यारेषा काढत असतो आणि संख्यारेषेवरती आपण पूर्णांक संख्या दाखवत असतो. संख्यारेषेच्या मधोमध आपण 0 दाखवत असतो. त्यानंतर संख्यारेषेच्या डाव्या बाजूला, शून्याच्या डाव्या बाजूला सर्व या ठिकाणी ऋणसंख्या असतात व शून्याच्या उजव्या बाजूला सर्व धनसंख्या असतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मुलांनो परिमेय संख्या संच. तर परिमेय संख्या म्हणजे कोणती संख्या असते. या ठिकाणी संख्या p/q. p/q या प्रकारची जी संख्या असते, जिकडे p आणि q दोनही काय असतात, पूर्णांक संख्या असतात. आणि आणखी एक या ठिकाणी अट आहे. ती अट म्हणजे अशी की q म्हणजे हा जो छेद आहे हा कधीही 0 असता कामा नये. p/q अशा प्रकारची संख्या त्याला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. या संख्येमध्ये q म्हणजे हा छेद भागाला जो संख्या असते ती कधीही 0 असता कामा नये. त्यानंतर वास्तव संख्या. तर आता बघूया वास्तव संख्या म्हणजे काय. ह्या सर्व संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, या सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणत असतो. या सर्व संख्या मिळून आपण वास्तव संख्या तयार केलेली आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, सर्व संख्या मिळून वास्तव संख्या बनत असते. सराव संच 2.1 पान क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 1 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा नियम आपल्याला बघून घ्यायचा आहे मुलांना. सर्वात आधी जर परिमेय संख्या ज्या आहेत, परिमेय संख्याच्या छेद भागाला या ठिकाणी 2 किंवा 2 व 5 या दोनपैकी कुठलाही मूळ संख्या असणारी जर संख्या असेल तर एकतर 2 नाहीतर 5 अशा प्रकारची मूळ संख्या असणारी जर कोणतीही संख्या असेल परिमेय संख्याच्या छेद भागाला, तर ती संख्या खंडित दशांश संख्या असते, खंडित स्वरूपाची असते. त्या संख्येचा जो दशांश रूप असतो तो खंडित असतो. जर 2 किंवा 5 याच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या असेल छेद भागावरती, तर ती संख्या, त्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असतात.
ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. त्याच आधारावरती हा प्रश्न क्रमांक 1 आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 1चा उपप्रश्न 1 बघूया आपण. 13/5. तर 13/5 या ठिकाणी बघा आपण उत्तर काय लिहू शकतो मुलांनो. 13/5 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे. आता बघा 5 हा मूळ अवयव आहे. बघा आपल्याला माहिती आहे 2 मूळ अवयव असणारे किंवा 5 मूळ अवयव असणारे जर संख्या या ठिकाणी असेल तर संख्येचे दशांश रूप खंडित असते. त्यामुळे उत्तर आपल्याला लिहायचं आहे 13/5 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. प्रश्न क्रमांक 1 उपप्रश्न 2 आणि 3 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. तर बघा या ठिकाणी 2/11 ही जी परिमेय संख्या आहे, या परिमेय संख्येचा जो छेद आहे, छेद बघा या ठिकाणी अंश 2 आहे, छेद 11 आहे. छेदातील संख्या मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त आहे. बघा या ठिकाणी 11चा मूळ अवयव 2 किंवा 5 दोनही नसतात. त्यामुळे म्हणून संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल. प्रश्न क्रमांक 2मध्ये प्रश्न क्रमांक 1 उपप्रश्न 2मध्ये आपल्याला लिहायचं आहे उत्तर 2/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. तिसरा प्रश्न बघायचा आहे मुलांनो उपप्रश्न 3 29/16 या संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव आहे. कारण या ठिकाणी 16 जो आहे 16ला आपण जर 2ने भागाकार करत गेलो तर शेवटी 2च उरेल, बरोबर. त्यामुळे या 16 या संख्येचा मूळ 2 आहे, बरोबर. त्यामुळे म्हणून या संख्येचे दशांश रूप खंडित आहे असं आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 1 उपप्रश्न 4 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 4मध्ये आपल्याला परिमेय संख्या दिलेली आहे 17/125. तर या ठिकाणी बघा छेद भागाला 125 ही संख्या आहे. या संख्येचा मूळ 5 आहे. या संख्येचा छेदात 5 हा मूळ अवयव आहे, म्हणून संख्येचे दशांश रूप खंडित आहे. तर या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो 17/125 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला उपप्रश्न 5 बघायचा आहे 11/6. 11/6 या ठिकाणी बघा छेदाचे मूळ जे आहे 6 जो आहे 6चा मूळ कधीही 2 होत नाही. कारण या ठिकाणी 2 गुणिले 3, तर या ठिकाणी 2च्या व्यतिरिक्त आणखी एक संख्या येते जी आहे 3. त्यामुळे 2 व 5 व्यतिरिक्त अवयव आहे, म्हणून संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5मध्ये आपण उत्तर लिहू शकतो 11/6 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आवर्ती आहे. पान क्रमांक 21 सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 2 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. परिमेय संख्या दशांश रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहे मुलांनो. प्रश्न क्रमांक आपल्याला या ठिकाणी एकूण 5 प्रश्न दिलेले आहे. या 5 प्रश्नांना आपण कशाप्रकारे दशांश रूपामध्ये लिहू शकतो ते आता आपल्याला बघायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त भागाकार करायचा आहे. या ठिकाणी बघा 127 ही जी संख्या आहे याला आपल्याला 200ने भाग द्यायचा आहे. तर बघा कशाप्रकारे आपण या संख्येला दशांश रूपात लिहत असतो ते आता आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2 उपप्रश्न 1 बघायचा आहे मुलांनो. या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्या दिलेली आहे. परिमेय संख्या आहे 127/200. तर या संख्येचा आपल्याला या ठिकाणी दशांश रूप लिहायचं आहे. तर बघा त्याला सर्वात पहिले आपण अशा प्रकारे मांडणी करणार आहे. त्यानंतर बघा 127 ही संख्या 200पेक्षा लहान आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण काय करू, वरती एक 0 देऊ, ठीक आहे. त्यानंतर 127 वजा 0, तर खाली येईल 127. त्यानंतर शून्यानंतर आपण या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट दिल्यानंतर शून्यानंतर या ठिकाणी आपण पॉईंट दिल्यानंतर या ठिकाणी आपण एक 0 घेऊ शकतो. इथे पॉईंट दिला त्यामुळे आपण 127च्या नंतर 7च्या नंतर एक 0 आपण घेऊ शकतो. तर बघा 200 गुणिले 6 200
गुणिले 6 म्हणजे 1200 होत असतात. तर या ठिकाणी बघा 1270 वजा 1200. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. साधा भागाकार कसा करत असतो तसा भागाकार करायचा आहे. त्यानंतर येईल मुलांनो 70. ठीक आहे. 70 आल्यानंतर आपल्याला आपण या ठिकाणी टिंब दिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे, त्यामुळे 70च्या समोर आपण अजून एक 0 या ठिकाणी अजून एक 0 आपण घेऊ शकतो. तर किती झाले हे झाले 700. तर बघा या ठिकाणी 200 गुणिले 3, 200 गुणिले 3 जर केले, बघा या ठिकाणी 200 गुणिले 3, 6 नंतर बघा मी 3 लिहिले आहे. 200 गुणिले 3 म्हणजे 600. तर 700 वजा 600 म्हणजे आपल्याजवळ आलेले आहे 100. त्यानंतर 100 नंतर मुलांनो आपल्याला काय करायचं आहे, एक या ठिकाणी बघा आपण पॉईंट दिलेला आहे. हा पॉईंट दिला असल्यामुळे या ठिकाणी 100 नंतर आपण पुन्हा एक 0 घेऊ शकतो. 100 नंतर आपण एक 0 घेतला म्हणजे हे झाले 1000. हे किती झाले 1000. 200 या ठिकाणी बघा 200 गुणिले 5, 200 गुणिले 5 म्हणजे 1000. तर या ठिकाणी बघा 1000 वजा 1000 अशा प्रकारे बघा 0 0 आलेलं आहे. उत्तर जे आहे ते आलेलं आहे 0. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं मुलांनो, हे जे आहे ते एक खंडित दशांश स्वरूप, खंडित दशांश रूप आहे. पहिला प्रश्न. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा या ठिकाणी 127 भागिले 200 बरोबर 0.635 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर मुलांनो, पान क्रमांक 21 प्रश्न क्रमांक 2 सराव संच 2.1 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे मुलांनो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला दुसरा उपप्रश्न बघायचा आहे. दुसरा उपप्रश्न या ठिकाणी दिलेला आहे परिमेय संख्या 25 भागिले 99 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. तर आता ही संख्या आपण दशांश रूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर बघायचं मुलांनो, या ठिकाणी आपल्याला आपण प्रश्न लिहून घेतलेला आहे परिमेय संख्या 25 भागिले 99. तर या ठिकाणी बघा आपण 25 ही संख्या 99पेक्षा लहान आहे. तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी 0 घ्यावा लागेल. त्यानंतर 25 वजा 0 म्हणजे उत्तर येणार आहे या ठिकाणी 25. त्यानंतर या ठिकाणी आपण आपला बिंदू देणार आहे. बिंदू दिल्यानंतर या ठिकाणी आपण एक 0 घेऊ शकतो. तर आता बघायचं मुलांना 99 दुने 198. तर या ठिकाणी बघा 198 आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मुलांनो. 250मधून 198 वजा केल्यानंतर आपल्याजवळ उत्तर उरतं 52. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण बिंदू घेतलेलाच आहे. तर 52 याच्यासमोर आता आपल्याला एक 0 घ्यायचा आहे. 52 समोर आपण 0 घेतलेला आहे मुलांनो. तर 52 समोर 0 घेतल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी संख्या आलेली आहे 520. तर या ठिकाणी 99 गुणिले 5 जर आपण केलं तर आपल्याजवळ संख्या येत असते मुलांनो 495. 495 ही संख्या आलेली आहे. 495 संख्या आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यांचं वजाबाकी करायची आहे. 520 वजा 495 तर आपल्याला उत्तर मिळतं 25. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मुलांनो 25. आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी 25 समोर आपण काय करू शकतो 0 घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा काय करावं लागेल 2 इथे घेऊ शकतो. 2 घेतल्यानंतर 198 आपल्याला मिळेल. 99 गुणिले 2 म्हणजे 198. 250मधनं 198 गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी 52 उरेल. त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी 0 घेऊ शकतो. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 5 घेतले आहे. 5 घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 495 घ्यावे लागतील आणि आपल्याला या ठिकाणी खाली 25 हे उत्तर या ठिकाणी उरणार आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो आहे मुलांनो या ठिकाणी पॉईंटनंतर 25 25 ही जी संख्या आहे ती वारंवार या ठिकाणी येते आहे. तर मुलांनो
उपप्रश्न 2चं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. परिमेय संख्या 25/99 बरोबर 0.25 बार. कारण या ठिकाणी 25, 25, 25, 25 हे वारंवार येत राहणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी एकच वेळा 2 आणि 5 लिहिले आहे आणि त्यावरती एक रेष दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की 25, 25 हे वारंवार येत राहील. उपप्रश्न 3 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 3मध्ये आपल्याला परिमेय संख्या मिळालेली आहे 23/7. आता या ठिकाणी आपल्याला 7ने 23चा भागाकार करायचा आहे. तर मुलांनो या ठिकाणी बघा, सर्वात आधी 7त्रिक 21. तर या ठिकाणी 23 वजा 21 म्हणजे उत्तर आलेलं आहे 2. त्यानंतर आपल्याला 7त्रिक म्हणजे 3 आपण वरती लिहिले. 3 नंतर आपल्याला बिंदू द्यायचा आहे. बिंदू दिल्यानंतर 2च्या समोर आपण 0 लिहू शकतो. म्हणजे आता ही संख्या झालेली आहे 20. बिंदू नंतर आता 7 दुने 14. 20पेक्षा लहान संख्या 7ने या ठिकाणी गुणाकार होऊ शकतो. तर 20पेक्षा लहान संख्या 7ने भागाकार होऊ शकणारी संख्या आहे 14. तर बघा 7 दुने 14. 20 वजा 14 म्हणजे 6. बिंदू दिला असल्यामुळे 6चं 60 आपण अतिशय सोप्याप्रमाणे करू शकतो. 6चं 60 झालेलं आहे. त्यानंतर 7 8 56. 60मधून 56 वजा केले तर आपल्याला मिळतात 4. 4 या ठिकाणी बिंदू दिला असल्यामुळे 4चे 40 होणार आहेत. तर 7 5 35. 40मधून 35 गेले उरतात 5. 5चं सुद्धा या ठिकाणी आपण 50 करू शकतो. त्यानंतर बघा 7 7 49. 50पेक्षा लहान संख्या जी 7च्या पाढ्यामध्ये येत असते ती आहे 49. तर या ठिकाणी 1 उरलेला आहे. 1चा आपण 10 केलेला आहे. तर 7 एकम 7. तर 10 वजा 7 म्हणजे 3. 3चं आपण 30 केलं. 3चं आपण 30 केल्यानंतर 7 चौक 28. या ठिकाणी बघा आता पुन्हा 2 आलेला आहे मुलांनो. पुन्हा 2 जसं या ठिकाणी पहिल्या ठिकाणी 2 आलं होतं पहिल्या स्थानावरती, पहिल्या पायरीवरती, तशाच प्रकारे पुन्हा आता 2 आलेला आहे. आणि आतापर्यंत जेवढा आपण हा पूर्ण भागाकार जो आपण केलेला आहे हा संपूर्ण भागाकार आता पुन्हा आपल्याला करावा लागेल. त्यामुळे या परिमेय संख्येमध्ये आपण 3.285714 हे पॉईंटनंतर दशांश स्वरूपामध्ये ह्या ज्या संख्या आहे त्या 285714, 285714 ही संख्या वारंवार आता येत राहणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे 23/7 बरोबर 3.285714. यावरती आपल्याला या ठिकाणी अशी एक आडवी रेष द्यायची आहे. कारण ह्या ज्या संख्या आहेत त्या वारंवार या ठिकाणी येणार आहेत. तर मुलांनो, पान क्रमांक 21 सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 2 खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. त्याचा उपप्रश्न 4 आता आपल्याला बघायचा आहे. उपप्रश्न 4मध्ये आपल्याला दिलेला आहे मुलांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, परिमेय संख्या 4/5 ही संख्या दिलेली आहे. तर या परिमेय संख्येचं आपल्याला या ठिकाणी दशांश रूप काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो, 4 ही 5पेक्षा लहान संख्या असल्यामुळे या ठिकाणी आपण एक 0 देऊ. त्यानंतर 4 वजा 0 म्हणजे या ठिकाणी उरेल 4. या ठिकाणी एक बिंदू आपल्याला द्यायचा आहे. बिंदू दिल्यानंतर या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो 4च्या पुढे. 4च्या पुढे आपण 0 घेतल्यानंतर ते झालेले आहे 40. तर बघा या ठिकाणी 5 गुणिले 8 40. 0 0 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तर उत्तर मी या ठिकाणी लिहितो आहे. अशा प्रकारे ही जी परिमेय संख्या आहे या परिमेय संख्येला आपण 4/5 ह्या परिमेय संख्येला आपण 0.8 अशा प्रकारे काय मुलांनो दशांश स्वरूपामध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे आपण ही संख्या जी आहे ती दशांश स्वरूपामध्ये लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 2चा उपप्रश्न 4 सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 2चा उपप्रश्न 5 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 5मध्ये आपल्याला दिलेला आहे परिमेय संख्या 17/8. तर या ठिकाणी बघा 8ने आपल्याला 17ला भागाकार करायचा मुलांनो. तर बघा या ठिकाणी 17 8 दुने 16. सगळ्यात पहिले 8 दुने 16 येतील. 17 वजा 16 म्हणजे 1.
त्यानंतर 2 नंतर आपल्याला या ठिकाणी बिंदू द्यावा लागेल, पॉईंट द्यावा लागेल मुलांनो. निरखून बघायचं आहे. 2 नंतर आपण बिंदू दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, बिंदू दिल्यानंतर 1 आलं होतं, एकासमोर आपण या ठिकाणी 0 लिहिला, तर ते झाले 10. तर 8 एकम 8. तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 10 वजा 8 म्हणजे आलेले आहे 2. बिंदू दिलेला असल्यामुळे या ठिकाणी 2चा आपण 20 करू शकतो. त्यामुळे 8 दुने 16. 16 आलेले आहे या ठिकाणी. 20मधून 16 गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळतात 4. 20 वजा 16 म्हणजे 4. या 4ला आपण 40 करू शकतो मुलांनो, बरोबर. तर 4ला 40 करू शकतो, कारण इथे या ठिकाणी बिंदू दिलेला आहे. तर बघा, 8 पंचे 40. अशा प्रकारे 40मधून 40 वजा केल्यानंतर 0 उरलेला आहे. तर ही जी परिमेय संख्या आहे, या परिमेय संख्येला दशांश स्वरूपामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 17/8 बरोबर 2.125 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सराव संच 2.1 पान क्रमांक 21 प्रश्न क्रमांक 3 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 3मध्ये दिलेला आहे, खालील परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. तर P/Q या रूपामध्ये दिलेल्या संख्या लिहायच्या आहे. तर बघा, 0.6 आवर्ती संख्या. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रश्नाची रीत बघायची आहे मुलांनो. समजा x बरोबर 0.6. तर 0.6 म्हणजे त्याला आपण 0.66 असं सुद्धा लिहू शकतो. तर दिलेल्या संख्येत 6 हा एकच अंक आवर्ती आहे. तो आवर्ती असणे म्हणजे वारंवार तोच संख्या 0 नंतर या ठिकाणी 0 नंतर हा पॉईंट आहे, त्यानंतर 6 हीच एक संख्या वारंवार येणार आहे. म्हणून तिला 10ने गुणले. जर आपण याला 10ने गुणाकार केला तर बघा, x बरोबर 0.6 याला आपण दोनही बाजूंना जर 10ने गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल. याला जर 10ने गुणाकार केला तर हा जो पॉईंट आहे तो उजव्या बाजूला चालला जाईल. म्हणजे 10ने गुणाकार केल्यास याचं 6.6 हे असं होऊन जाईल, बरोबर. तर या ठिकाणी बघा, एक्सला सुद्धा 10ने गुणाकार केला आहे, बरोबर 6.6. 6च्या वरती टिंब आहे, म्हणजे हे 6 पुढे 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 पुन्हा तेच येत आहेत. तर या ठिकाणी आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, 10x वजा x बरोबर 6.6 वजा 0.6. तर बघा, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 10x वजा x म्हणजे 9x बरोबर 6.6 वजा 0.6 म्हणजे 6.0. म्हणजे या ठिकाणी 9x बरोबर 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पुढे बघायचं आहे मुलांना आता. तर या ठिकाणी बघायचं आहे मुलांना, 9x बरोबर 6 हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता या ठिकाणी x बरोबर 6/9, कारण हे जे 9 या ठिकाणी x सोबत गुणाकार करत आहे, उजव्या बाजूला जाऊन 6 सोबत भागाकार करतील. त्यानंतर x बरोबर 6/9 आले. 6 आणि 9 या दोघांनाही आपण 3ने भागाकार करू शकतो. 3ने भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं x बरोबर 2/3. अशा प्रकारे आपण दिलेली परिमेय संख्या P/Q या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. 0.6 बरोबर 2/3. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3चा उपप्रश्न 1 आपण सोडवलेला आहे. उपप्रश्न 2मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, 0.37. 0.37 या ठिकाणी 3737 हे वारंवार येणार आहेत. 37 हे या 2 अंक आहेत मुलांनो, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दोनही बाजूंना 100ने या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. तर दिलेल्या संख्येत 3 व 7 हे 2 अंक आवर्ती आहेत. 2 अंक वारंवार येणार आहेत, म्हणून तिला आपण या ठिकाणी 100ने गुणले.
100ने दोन्ही बाजूंना गुणाकार केल्यानंतर 100x बरोबर 37.37 असं या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर 100 गुणिले x वजा x बरोबर 37.37 वजा 0.37. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला 37.37 वजा 0.37 या दोघांचं वजाबाकीचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 37. व 100x मधून 1x गेला तर आपल्याला उत्तर मिळतं 99x. तर बघा या ठिकाणी 99x बरोबर 37. त्यामुळे या ठिकाणी बघा x बरोबर हे जे 99 आहेत ते 99 37 सोबत काय करतील, भागाकार करतील. तर या ठिकाणी अशा प्रकारे बघा मुलांनो, उपप्रश्न 2मध्ये सुद्धा 0.37 आवर्ती ही जी संख्या आहे, परिमेय संख्या, ती p/q या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. उपप्रश्न 3 आपल्याला बघायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 3मध्ये आपल्याला 3.17 या ठिकाणी 1 व 7 ह्या दोन संख्या आवर्ती आहेत. त्यामुळे याला आपण बघा अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो मुलांनो, 3.1717 बरोबर. त्यानंतर आपल्याला आता बघा दिलेल्या संख्येत 1 व 7 हे दोन अंक आवर्ती आहेत. त्या म्हणून तिला 100ने गुणले. जर ही जी संख्या आपल्याला दिसते आहे याला जर आपण 100ने गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी मूल्य मिळणार आहे 317.17. ही आपल्याला संख्या मिळणार आहे 317.17. तर बघा या ठिकाणी मुलांनो आपल्याला समीकरण मिळालेलं आहे 100 गुणिले x बरोबर 317.17. 17च्या वरती या ठिकाणी अशा प्रकारे डॅश दिलेली आहे. तर बघा 100x वजा x बरोबर 317.17 वजा 3.17. तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे मुलांनो 314. 314 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे व याचं उत्तर आहे 100 वजा x म्हणजे 99x. तर बघा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 99x बरोबर 314. हे 99 गुणाकार करत आहे, 314च्या बाजूला येतील तर भागाकार करतील. त्यामुळे x बरोबर 314 भागिले 99. तर उपप्रश्न 3मध्ये 3.17 ह्या संख्येला आपण p/q या स्वरूपामध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे. उपप्रश्न 4 सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सोडवायचा आहे मुलांनो. उपप्रश्न 4मध्ये आपल्याला 8 आणि 9 ह्या दोन आवर्ती संख्या अंक दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला xला आणि 15.89 या दोनही बाजूला 100ने गुणाकार करावा लागेल. तर आपल्याला बघा काय मिळणार आहे, 100 गुणिले x बरोबर 1589.89 अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं मुलांनो, 100 गुणिले x वजा x बरोबर 1589.89 वजा 15.89. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे 1574. ही जी वजाबाकी आहे या वजाबाकीचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1574. त्यानंतर 100x वजा 1x म्हणजे 99x. तर बघा या ठिकाणी 99x बरोबर 1574 हे समीकरण आपल्यासमोर आलेलं आहे. आता आपल्याला x बरोबर 1574 भागिले 99 हे अशा प्रकारे आपण 1574 सोबत 99चं भागाकार केलेला आहे. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे उपप्रश्न 4मध्ये 15.89 बरोबर 1574 भागिले 99. अशा प्रकारे आपल्याला उपप्रश्न 4मध्ये आपण ही जी परिमेय संख्या आहे त्याला p/q या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. उपप्रश्न 5 बघायचा मुलांनो. उपप्रश्न 5मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 2.514 ही संख्या दिलेली आहे. त्या ठिकाणी बघा 5, 1 व 4 हे 3 अंक आवर्ती आहेत.
त्यामुळे आपल्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 2.514 ही जी संख्या आहे या संख्येला जर आपण आता आपल्याला काय करावं लागेल, 1000ने गुणाकार करावा लागेल, कारण पॉईंट नंतर 3 अंक आहे, बरोबर. त्यामुळे 1000ने गुणाकार करायचा आहे. तर बघा या ठिकाणी काय होईल, x बरोबर 2.514. तर या ठिकाणी xचा गुणाकार 1000 सोबत झाल्यानंतर 1000 गुणिले x बरोबर या ठिकाणी बघा याचा गुणाकार जर आपण केला तर 3 अंक आपला जो पॉईंट आहे तो सरकेल. म्हणजे आपलं उत्तर येईल 2514.514. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार आहे मुलांनो. तर बघा या ठिकाणी 1000 गुणिले x वजा x बरोबर 2514.505. या ठिकाणी 2514.514 वजा 2.514. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली आहे मुलांनो. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळत आहे 2512. 2512 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे या वजाबाकीचं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा 1000 गुणिले x वजा x म्हणजे 999 गुणिले x. हे अशा प्रकारे आपण उत्तर या ठिकाणी सोडवलेलं आहे मुलांनो. समीकरण आलेलं आहे 999 जर आपण उजव्या बाजूला घेऊन गेलो तर 2512 सोबत भागाकार करतील. आपल्याला हे भागाकार सोडवायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी p भागिले q या स्वरूपामध्ये यांना दाखवायचं आहे. तर बघा x बरोबर 2512 भागिले 999. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उपप्रश्न 5 सुद्धा p भागिले q या स्वरूपामध्ये दर्शवलेला आहे.